Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. Those who are new to the चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनल नेम आहे RK Pharma. यामध्ये तुम्हाला आपलं औषध निर्माण अधिकारी पद जे आहे ज्यासाठी आपण वारंवार फ्रिक्वेंटली प्रिपेअर करून घेतोय त्या सर्व एक्झामिनेशन्सची RRB असो, DMER असो, DHS असो, ZP असो, ठीक आहे, कुठलीही महानगरपालिका असो, या सर्व एक्झामिनेशनची तयारी आपण या चॅनलवरती करतोय. आजचा बेसिकली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज बेसिकली आपण बघणार आहे की DMER एक्झामिनेशन तुमची रिसेंटली एक कॉमन लिस्ट आलेली आहे. ठीक आहे, एक आफ्टर नॉर्मलायझेशन एक कॉमन लिस्ट आलेली आहे आणि सर्वांना प्रश्न पडला असेल कदाचित की कट ऑफ नेमका काय असेल आणि आपण DV करिता रेडी असावं की नसावं, कारण भरपूर विद्यार्थी आहे. मला वाटतं 1900 समथिंग पेजेसची एक PDF आहे ज्यामध्ये विचार करू शकता की एका शीटमध्ये मिनिमम 30-40-50 पर्यंत स्टुडंट असतील कदाचित. मी बघितलेलं नाही आणखी पूर्ण. तर 1900 प्लस पेजेसची ती PDF आहे. म्हणजे विद्यार्थी भरपूर प्रेझेंट होते, भरभरून प्रेझेंट होते. मी अजून बघितलं नाही आहे. ठीक आहे, तर यासाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपण DV करिता रेडी राहायचं की नाही राहायचं. ठीक आहे, आता हायेस्ट जो बघितला, हायेस्ट आय थिंक 188 समथिंग आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही जर का बघितलं आपल्याकडे ओनली आणि ओनली मला वाटते 207 की 209 असं काहीतरी वॅकंट होता. ठीक आहे, या दोनपैकी एक काहीतरी होता. तर आता कुणाची होप असेल आणि कुणाची होप नसेल. ठीक आहे, आता कंटिन्युअसली आपण लिस्ट जरी बघितलं ना तर जी स्टार्टिंगची जी कॅन्डिडेट्स आहेत, ठीक आहे, फिमेल असो किंवा मेल असो, फिमेल असो किंवा मेल असो, ठीक आहे, ज्यांचा स्कोर ऑलरेडी चांगला आहे, ठीक आहे, ऑलरेडी जास्त आहे, जसं की समजा 176 पेक्षा जास्त आहे, 176 पेक्षा जास्त आहे, हे सर्व कॅन्डिडेट ओपनला शिफ्ट केल्या जातील. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये यांना शिफ्ट केलं जातं. गॉट इट. जसं की मेल असो किंवा फिमेल असो, दोन्ही असेल, एक साधारण असेल, एक जनरल म्हणून असेल, ठीक आहे, आणि एक फिमेल म्हणून असेल. ठीक आहे, एक जनरल म्हणून असेल आणि एक फिमेल म्हणून असेल. मी यासाठी सांगते की जनरल म्हणजे यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण येतं आणि यामध्ये फिमेल येतं ओनली. ठीक आहे, ओपनमध्ये. तर यानुसार ती जी शीट आहे ती डिवाईड केल्या जाईल. तर मला तर वाटतं आहे की हार्डली 176 पर्यंत ती लिस्ट येईल. ओपन होऊ शकतं, थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर आपण एक्सपेक्ट करूया 170 पर्यंत. ठीक आहे, ओपनसाठी 170 पर्यंत आपण एक्सपेक्ट करू. तर 188 पर्यंत. गॉट इट. मेल आणि फिमेल दोन्ही कन्सिडर करा, थोडंफार कमी जास्त होईल. नंतर OBC कॅन्डिडेट जर असेल, OBC कॅन्डिडेट असेल तर OBCसाठी पण सेमच क्रायटेरिया असेल, खूप जास्त डिफरन्स असणार नाही. ठीक आहे, OBCसाठी जर का विचार करतोय आपण, सेम असेल. किती एक्सपेक्ट करायचं आहे? 170 पर्यंत एक्सपेक्ट करायचं आहे. ठीक आहे, मेल असो फिमेल असो, मेल असो किंवा फिमेल असो. आणि हार्डली ही जर का ड्रॉप झाली तर मला वाटतं आली तर का 170 या बिटवीनमध्ये असेल, 160-170. ठीक आहे, 160-170 यामध्ये असू शकतं, इथे पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही विचार केला SC ST कॅटेगरी, यांचा पण फारसा ड्रॉप होणार नाही कट ऑफ. ठीक आहे, कितीही पर्यंत तुम्ही किती कमी एक्सपेक्ट केला तरी 155 कमी होणार नाही असं मला वाटतं. हा एक्सपेक्टेड आहे, नॉट शुअर. ठीक आहे, 155 पेक्षा कमी येणार नाही. हवं तर 160 करून घ्या. ठीक आहे, कारण ऑलरेडी 160-170 पर्यंत 160 आय थिंक 200 प्लस स्टुडंट असतील. 160 नाही का,
166 वगैरे. तर होप ठेवू शकत नाही आपण की 160 कमी असेल. त्यानंतर EWS कॅटेगरी सेम OBC सारखं किंवा ओपनसारखं तुम्हाला पण इथे ट्रीट केला जाईल. नंतर जे स्टुडंट आहे NT A B C D जे काय असतं ते, ठीक आहे. तर यामध्ये होईल 150पर्यंत एक्सपेक्ट करते आहे मी, किंवा 155, ठीक आहे. यापेक्षा यामध्ये पण कमी करत नाही आहे, कारण ऑलरेडी कट ऑफ नॉर्मलायझेशन नंतर भरपूर चेंजेस झाले. आणि नॉर्मलायझेशन कसं करतात ते त्यांनाच माहिती, की एकाच शिफ्टमध्ये सर्व विद्यार्थी असतात, याचे 10 मार्क्स वाढतं, याचे 15 मार्क्स वाढतं, असा वेगळा वेगळा क्रायटेरिया काय मला माहिती नाही, ठीक आहे. नंतर बघा, आत्ता DV करिता कोणी कोणी रेडी राहायचं आहे. आणि काही विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की माझ्या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कितीही कमेंट केलं ना की नॉर्मलायझेशननी सर्व घोळ केला आहे किंवा नॉर्मलायझेशननी सीट्स तुमच्या फायनलाइज केल्या आहे, तर मी यामध्ये काही तुमची हेल्प करू शकत नाही. ओके, तुम्ही त्यांना डिरेक्टली विचारा ज्यांनी नॉर्मलायझेशन केलं आहे. तुम्ही ॲक्शन घेऊ शकताय, ठीक आहे. सपोर्ट हवा असेल तर आम्ही सर्व रेडी असतो, ठीक आहे. पण काहीही होणार नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता DV करिता कुठल्या कॅन्डिडेटला काय कुठल्या प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला हवी असणार आहे. तर एक जनरली विचार जर केला तर 155 प्लस विद्यार्थ्यांनी, ज्यांना 155 प्लस आहेत किंवा ज्यांना 160 प्लस आहेत, अशा विद्यार्थ्यांनी DVला रेडी राहायचं आहे, ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांनी DVला रेडी राहायचं आहे. आता खूप सगळे असे पण स्टुडंट आहे की ज्यांना 160 वगैरे मार्क्स आहे, पण त्यांचा जो रँक आहे ना 400 प्लस जातो आहे. हे नॉर्मलायझेशनमुळे होतं की ज्यांचा रॉ स्कोर ऑलरेडी चांगला होता आहे, ठीक आहे. तर त्यांच्यासाठी मीच काही करू शकत नाही. तर आपलं काय होतं की 160 प्लस किंवा 155 प्लस, 155 यासाठी गृहीत धरते मी की तुमचं शेड्यूल कास्ट वगैरे येतं. त्यानंतर तुमचं एक सर्व्हिसमॅन लिस्ट खूप ड्रॉप होतं, ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन असेल, स्पोर्टमॅन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, यांचा कट ऑफ फार कमी जातं. कमी इन द सेन्स की खूप जास्त कमी पण होणार नाही, पण एक सर्व्हिसमॅन वगैरे तुम्हाला दिसून येईल की कमी असेल, तरी 140 वगैरे पण एक्सपेक्ट करू शकतो यासाठी, ठीक आहे. नंतर बघा, तर यांना कुठले कुठले डॉक्युमेंट आता तुम्हाला सोबत ठेवायचे, आता म्हणजे कलेक्ट करून ठेवायचे. तुम्ही काही बरेचसे असेल की जे आत्ता पण कॉलेजमध्ये असतील, M.Pharm करत असतील, B.Pharm करत असतील, कुणाचं डिप्लोमावरती सिलेक्शन असेल, ठीक आहे. तर महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला प्रत्येकी डॉक्युमेंटची, म्हणजे एक TC असेल तर TCच्या 2 प्रत तुम्हाला झेरॉक्स करायच्या आहेत, ठीक आहे. एक प्रत वेगळी असेल, एक वेगळी असेल, असे 2 सेट तुम्हाला बनवायचे आहे, ठीक आहे. एक स्कूल TC असेल, लिहून घ्या स्कूल TC. सेकंड नंबर डोमासाईल असेल. आणि प्रत्येक डॉक्युमेंट कॅन्डिडेट विल हॅव टू सबमिट अ सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड photocopies of all original certificate. Okay, all original certificate. The first one is TC, second one domicile, third one SSC passing certificate. SSC passing certificate, ज्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल. काय असेल? डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल. उलटं लिहिते आहे मी, डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल. किंवा हा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे सेकंड चॉईस असतं बर्थ सर्टिफिकेट. काय चॉईस असतं? बर्थ सर्टिफिकेट, ठीक आहे. 3 झालं आहे. एक TC झालं तुमचं, त्यानंतर डोमासाईल झालं, आणि SSC सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, ज्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन असतं, किंवा पर्सनली तुम्ही बर्थ सर्टिफिकेट कॅरी करू शकता. नंतर बघा, तुमचं आत्तापर्यंतचं जे काही एज्युकेशन झालं आहे, जसं की कुणी PGवरती फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ती सर्व डॉक्युमेंट लागतील. PGचा लागेल, बॅचलरचा पण लागेल, डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचा लागेल, त्यानंतर 12thचा लागेल, त्यानंतर 10thचा लागेल, ठीक आहे. ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागेल. गॉट इट. नंतर कोणी B.Pharm केलं असेल ओनली तर तुम्हाला B.Pharm लागेल, 12th लागेल,
SSC लागेल, 10th लागेल. ठीक आहे, SSC आणि 10th SSC लागेल. गॉट इट. नंतर बघा, हा डिप्लोमाचा होता. नंतर तुम्ही डिप्लोमाच केला असेल तर तुम्हाला डिप्लोमा लागेल, 12th लागेल आणि 10th लागेल. ठीक आहे. प्लस यासोबत आपण औषध निर्माण अधिकारी आहेत, आपल्याकडे रजिस्ट्रेशन असायलाच हवं. आणि रजिस्ट्रेशन त्यावेळी जर तुमच्याकडे नसेल व्हाईल फिलिंग द फॉर्म, तर तुम्हाला इथे अपात्र पण केलं जातं. ठीक आहे, कारण त्यावरती डेट मेन्शन असतं की ज्या दिवशी आपण ते सर्टिफिकेट तिथे अप्लाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर बिफोर अप्लिकेशन म्हणजे तुमचं लास्ट डेट जे काय असेल अप्लिकेशनची, मार्चची असेल, एप्रिलची असेल, मला आठवत नाही कदाचित काय होती, तर त्या बिफोर तुमचं रजिस्ट्रेशन असायला हवं. ठीक आहे, ते रजिस्ट्रेशन तुम्हाला मॅन्डेटरी आहे, ते असायला हवं विथ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. ठीक आहे, विथ अ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. कुणाचं असेल की PP कार्ड वगैरे रिन्युअल नसेल झालेलं, किंवा कुणाचं लायसन अटॅच असेल आणि एक्सपायर झालेलं असेल कुठे. ठीक आहे, ते सर्व रिन्यू करून घ्या. लायसनचा काही प्रश्न नसतो की ते तर तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. ठीक आहे, पण हे PP कार्ड वगैरे असतं ना, त्याला रिन्यू करून घ्या. नेक्स्ट बघा, एज्युकेशनल डॉक्युमेंट झाले सगळे. त्यानंतर तुम्हाला सर्व मार्कशीट लागतील त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन रिस्पेक्टिव्ह काउन्सिल, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं. नंतर बघा, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. नंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल. काय लागेल? कास्ट सर्टिफिकेट. नंतर बघा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. नंतर नॉन क्रिमी. नंतर काय लागेल? नॉन क्रिमी. आणि नॉन क्रिमी कुणाकुणासाठी असणार आहेत ते ऐकून घ्या, की नॉन क्रिमी कोणाला रिक्वायर्ड असणार आहे. ठीक आहे, जसं की तुमचं VJA, NT-B, NT-C, NT-D, OBC कॅन्डिडेट, SBC कॅन्डिडेट, या सर्वांसाठी नॉन क्रिमी रिक्वायर्ड असणार आहे. आणि ज्यांना 30% वुमेन रिझर्वेशन पाहिजे आहे, महिला आरक्षण ज्यांना पाहिजे आहे, ज्यांना 30% रिझर्वेशन घ्यायचं आहे, त्यांना नॉन क्रिमी रिक्वायर्ड असणार आहे. आणि ते पण तुम्ही फॉर्म जेव्हा फिल केला ना, कदाचित यावर्षी मार्चच्या अगोदर केला असेल, तर 31/3 ही लास्ट डेटच्या बिफोर असायला पाहिजे. आणि तुम्ही जर नंतर केलं असेल तर मग ते 2026 पर्यंत चालेल. ठीक आहे. नंतर बघा, EWS कॅन्डिडेट असेल तर EWS सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, EWS सर्टिफिकेट लागेल. नंतर पॅरलल रिझर्वेशन असेल, पॅरलल रिझर्वेशन यामध्ये कोण कोण येतं, जसं की स्पोर्ट पर्सन. जर तुम्ही एक स्पोर्ट पर्सन म्हणून अप्लाय केला असेल तर बेनिफिट मिळेल तुम्हाला. इथे कट ऑफ थोडा कमी जाईल आणि तुम्हाला याचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. ठीक आहे, राज्यस्तरीय वगैरे कुठलं पण असेल ते तुम्हाला द्यावं लागेल. एक सर्व्हिसमॅन असेल, एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ कमी जातो. नंतर ऑर्फन असेल, ऑर्फनला एक सर्टिफिकेट असतं. PWD कॅन्डिडेट असेल त्यांना एक सर्टिफिकेट लागतं. नंतर PT कॅन्डिडेट असेल त्यांना सर्टिफिकेट लागतं. नंतर बघा, असे कुणी असतं की ज्यांच्या फॅमिलीमध्ये फादरनी वगैरे सुसाईड केलेलं असेल, ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी फार्मर असेल आणि फार्मरनी सुसाईड केलं असेल, तर तुम्हाला असं सर्टिफिकेट पण मिळतं. ते सर्टिफिकेट त्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तिथे तुम्हाला ते कॅरी करायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा, कुणी ऑलरेडी जॉईन असेल, समजा कोणी DHSला जॉईन असेल किंवा कुणी NFL जॉईन असेल. रिसेंटली आता रविकांत NFL जॉईन आहे. यांना आता DMERमध्ये समजा सिलेक्शन पाहिजे, तर यांना इथनं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट कॅरी करावं लागेल. ठीक आहे, काय कॅरी करावं लागेल, जे की तुम्हाला ऑलरेडी व्हाईल फिलिंग द अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड केला जातं, जर का तुम्ही तेव्हा असेल. ठीक आहे, किंवा मग नसेल तर मग त्यासाठी पण उपाय असतो.
नंतर कुणी एज रिलॅक्सेशन वगैरेला अप्लाय केलं असेल, एज रिलॅक्सेशनमध्ये वगैरे फॉर्म फिल केला असेल तर तुम्हाला ते पण प्रोव्हाइड करावं लागतं. नंतर बघा, ज्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फिल केलेलं होतं, ज्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिल केलेलं होतं त्यांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट रिक्वायर्ड असेल आणि नसेल केलं तर रिक्वायर्ड नसेल. ठीक आहे, तुम्हाला हे कॅरी करावं लागेल, नाहीतर मग अपात्र पात्र लिस्ट पुन्हा येतात, पात्र अपात्र लिस्ट येतात आणि तुम्ही मग अपात्रच्या कॅटेगरीमध्ये जाता. ठीक आहे, म्हणून DVला जाताना प्रत्येक डॉक्युमेंट केअरफुली तुम्हाला कॅरी करायचं आहे. केअरफुली तुम्हाला 2 सेट्स बनवायचे आहेत आणि दोन्ही सेट्समध्ये सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते घेऊन जायचे आहे. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला इथे मला वाटतं की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्रसुद्धा इथे लागतं, बहुतेक करून लागतं. आणि ही सगळीची सगळी लिस्ट जी आहे, ही सगळीची सगळी लिस्ट जी आहे किंवा जो फॉर्मॅट असतो तो तुम्हाला तुमच्या जो तुमचा मेल आहे, जो तुम्ही फॉर्म फिल करताना तुम्ही यूज केलेला होता, त्या फॉर्मवरती तुम्हाला हा सगळं मेल ID वर तुम्हाला प्रोव्हाइड केला जातं. म्हणून ज्यांचा स्कोर खूप छान आहे, 155+ आहे, 160+ आहेत, त्यांनी आपला मेल चेक करायचा आहे. ठीक आहे, तर हा आपला क्लास होता की तुम्हाला कुठल्या कुठल्या कॅन्डिडेटला कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, तसंच कट ऑफ काय असणार आहे. ठीक आहे, एक एक्सपेक्टेड आहे, तर विनाकारण आपलं फालतूच काही पण कमेंट करू नका. एक एक्सपेक्टेड आहे, होऊ शकतं की त्यापेक्षा कमी पण जाऊ शकतं, होऊ शकतं त्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतं. एक एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणून मी तो एक गृहीत धरलेला आहे. ठीक आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन ज्यांचा स्कोर फार बेटर आहे आणि ज्यांचा स्कोर बघा आत्ता पण 150पर्यंत आलेला आहे, 150 असो, 140 असो, 130 असो, ही मुलं आता DHSला टॉप करण्याच्या वेमध्ये आहे. ठीक आहे, आणि हे असं नसतं की तुम्ही आत्ता सोडून दिला आणि मग अचानकपणे अभ्यास करायला सुरुवात केली, असं होत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला अभ्यास करत कंटिन्यू राहायचं आहे. वॅकन्सी येणार आहेत पुन्हा. ठीक आहे, RRB आहेत आणि DHS पण आहे. DHS आणि RRBवरती नेक्स्ट सेशन असणार आहे आपलं, की DHS आणि RRBमध्ये काय डिफरन्स आहे सिलॅबसमध्ये ॲज वेल ॲज त्याच्या पेपर पॅटर्न्समध्ये. हे सर्व आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहे. आणि आपली RRB आणि DHS टेस्ट सिरीज स्टार्ट करते आहे. त्यासाठी ज्यांना घ्यायची असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मला DM करा. टेलिग्राम चॅनल नेम आहे RK फार्मा ग्रुप, जे की मी पिन करून देते टेलिग्राम ID. ठीक आहे, सो थँक्यू. आणि आपलं रिसेंटली आता एक पुस्तक पण येणार आहे, ज्यामध्ये तुमचा फार्मा नॉन फार्मा सिलॅबस आणि PYQs हे सर्व तुम्हाला मिळतील. थेरॉटिकल पार्ट खूप जास्त नाही आहे, बट थोडाफार आहे. ठीक आहे, आणि बुकचं सेलिंग स्टार्ट करूया आफ्टर 15 to 20 डेज आफ्टरमध्ये बुक सेलिंग स्टार्ट होईल. ठीक आहे, सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत क्लासला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे, तुमचा स्टुडंट तुमचे फ्रेंड्स असो, कझन्स असो किंवा कुणी पण असो, त्यांना तुम्ही क्लासला शेअर करा. ठीक आहे, सो थँक्यू.